कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी। मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात, खासगी बस 45 फूट खोल कोसळली, 22 प्रवासी गंभीर जखमी, कशेडी बोगद्याजवळ पहाटे दुर्घटना। मुंबई गोवा महामार्गावरती तब्बल 7 फूट लांबीची एक महाकाय मगर, परिसरामध्ये एकच खळबळ। खेड रेल्वे स्थानक सुशोभीकरणात भ्रष्टाचार, 8 कोटी पाण्यात, काम निकृष्ट, प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त। आणि तटकरे घोसाळकर यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध, शिवसेनेचा राष्ट्रवादीला चिटर आरोपावरती पलटवार, राजकीय वातावरण आणखी तापले। कोकण वधूवर ॲप मध्ये चॅट करणे झाले अगदी मोफत। प्रोफाइल आवडले की लगेच हाय पाठवा आणि गप्पा सुरू करा, कारण इथे चॅट करणं आहे एकदम सोपं आणि सुरक्षित, जिथे प्रत्येक मेसेज मधून वाढते ओळख आणि विश्वास। आणि बोलाल तेव्हाच तर सापडेल तुमचा परफेक्ट जीवनसाथी। तर आजच कोकण वधूवर ॲप डाउनलोड करा। आता पाहूया सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गावरती एक भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आलेली आहे। रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात कशेडी बोगद्याजवळ एक खासगी आराम बसला हा अपघात झालाय। पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून खेडच्या दिशेने निघालेली ही बस भोगाव नजीकच्या पुलाजवळ नियंत्रणाबाहेर गेली। रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे तिथे बॅरिगेट्स लावण्यात आले होते। चालकाला हे बॅरिगेट्स दिसले नाहीत आणि बस थेट 45 ते 50 फूट खोल ओढ्यात कोसळली। हा अपघात इतका भीषण होता की बसमधील 22 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत। त्यापैकी 10 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने चिपळूण येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। इतर खासगी प्रवाशांवरती खेड आणि चिपळूण येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे झालेल्या या अपघातामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे। या घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती। मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे परिसरातून एक थरारक बातमी समोर आलेली आहे। मध्यरात्री महामार्गावरती तब्बल 7 फूट लांबीची एक महाकाय मगर दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे। सुदैवाने स्थानिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। मध्यरात्री 2च्या सुमारास ही मगर मुंबई गोवा महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत होती। त्याचवेळी बिबवणे येथील काही तरुणांच्या ती निदर्शनास आली। प्रसंगावधान राखत तरुणांनी तातडीने मगरीवरती लक्ष ठेवले। महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील लोखंडी रेलिंगमुळे मगर पुढे जाऊ शकली नाही आणि सुमारे पाऊण तास ती तिथेच अडकली। मोकळ्या आणि वर्दळीच्या रस्त्यावरती असल्याने या मगरीला पकडणे हे एक मोठे आव्हान होते। या घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि त्यांच्या जलद बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक तरुणांच्या मोलाच्या मदतीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या कौशल्याने आणि शिताफीने या मगरीला सुरक्षितपणे पकडले। पहाटेच्या सुमारास या मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच जवळच्या नदीपात्रात सुखरूपपणे सोडून देण्यात आले। स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे आणि वन विभागाच्या तत्परतेमुळे एक जीव वाचला आणि संभाव्य धोका टळला। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम सध्या चर्चेचा विषय बनलेले आहे। प्रवाशांसाठी महत्त्वाचे असलेल्या या स्थानकाचे सुशोभीकरण म्हणजे एक नाटकच ठरलेलं आहे। या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात आहे, पण कामाचा दर्जा पाहता हे पैसे अक्षरशः पाण्यात गेल्याची भावना स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये आहे। मिळालेल्या माहितीनुसार खेड स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 8 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता। मात्र काही महिन्यांपूर्वीच थाटामाटात उद्घाटन झालेल्या या कामाची आता दुरावस्था झालेली आहे। सिमेंटची कामे, रंगरंगोटी आणि इतर सुविधा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याने अवघ्या काही दिवसातच त्या खराब होऊ लागल्या आहेत। 8 कोटी खर्चूनही जर कामाचा दर्जा इतका सुमार असेल तर यामागे मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे। कोकण रेल्वे प्रशासनाच्या डोळ्या देखत हा गैरप्रकार कसा घडला हा प्रश्न आता विचारला जात आहे। जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि या प्रकरणातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि विविध सामाजिक संस्था करत आहेत।
आजच्या धावपळीच्या मुंबई शहरात प्रामाणिकपणाचे एक प्रेरणादायी उदाहरण समोर आलेले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माथाडी कामगार सेनेचे सदस्य मंगेश कदम यांच्या कुटुंबाला एका रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचा अनुभव आलेला आहे। मंगेश कदम काल कुटुंबासोबत रिक्षाने प्रवास करत होते। प्रवासादरम्यान त्यांच्या मुलीचा महागडा मोबाईल रिक्षात विसरला। घरी पोहोचल्यावरती मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच कुटुंबाला चिंता वाटू लागली। मुंबईसारख्या मोठ्या शहरात रिक्षा चालकाचा शोध घेणे एक मोठे आव्हान होते। मात्र मंगेश कदम यांना आठवले की त्यांनी रिक्षाचे भाडे गुगल पे द्वारे केले होते। तात्काळ त्यांनी त्या नंबरवरती संपर्क साधला। रिक्षा चालक दिनेश यादव यांनी फोन उचलला आणि प्रामाणिकपणे मोबाईल परत करण्याची तयारी दर्शवली। इतकेच नाही तर दिनेश यादव यांनी स्वतः मंगेश कदम यांच्या घरी येऊन मोबाईल परत केलाय। दिनेश यादव यांच्या या प्रामाणिकपणाने कदम कुटुंब भारावून गेले। त्यांनी दिनेश यादव यांचे आभार मानले आणि कुटुंबासोबत त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। यावेळी त्यांना रोख बक्षीस देऊन त्यांच्या माणुसकीला सलाम करण्यात आला। दिनेश यादव यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे आजही समाजात माणुसकी जिवंत असल्याचे सिद्ध झाले आहे। मेरा नाम दिनेश यादव है। कल साहब मेरा रिक्शे पर बैठे थे, मोबाइल उनका छूट गया था मेरे गाड़ी में। उन्होंने जीपे किया था, जिस पर कॉल किए तो मैं आया वापस देने के लिए, उनका घर आकर के वापस दे दिया। तो रिक्शा वाले सब हम लोग अच्छे हैं, ईमानदार हैं। हम लोग दूसरा का सामान मैंने जल्दी रखता नहीं, मालूम पड़ने पर पहुंचा देता हूँ, दे देता हूँ वापस। नवी मुंबईतील नेरूळ परिसरात मनसे नेते अमित ठाकरे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत। परवानगीशिवाय एका कार्यक्रमाचे उद्घाटन केल्याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती। ही नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे यांनी स्वतः पोलीस ठाण्यामध्ये उपस्थिती लावली। विशेष बाब म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून नेरूळ पोलीस स्टेशन पर्यंत पायी चालत जाऊन नोटीस स्वीकारली। त्यांच्या या पद्धतीने पोलीस ठाण्यात हजर राहिल्याची सध्या संपूर्ण परिसरात आणि राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। कार्यक्रमासाठी प्रशासकीय विभागाची कोणतीही आवश्यक परवानगी घेण्यात आली नव्हती असा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे। याच आरोपावरून हे प्रकरण दाखल झालेले आहे। अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारल्यानंतरही नेरूळ पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। त्यांच्या या कृतीने मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे दिसते। मी या गोष्टींकडे असं फारसं महत्त्व देत नाही की कोण श्रेय घेतो। माझ्यासाठी मी जो पुतळा बघितला आणि ज्या अवस्थेत बघितला, मला वाटलं की तो कुठेतरी 3-4 दिवस अजून मी एक आव्हान देऊन तो तशा पद्धतीत तशा अवस्थेत राहता कामा नये। म्हणून आम्हाला जे 70 महाराष्ट्र सैनिकांना जी कलम झाली, त्यामुळे आम्ही जे सगळे जण होतो तिकडे, आम्हाला वाटलं की आम्ही अशा अवस्थेत महाराजांना बघू शकत नाही। म्हणून आमच्याकडनं ती कृती घडली आणि त्याचा मला अभिमान आहे। जे आम्ही तो कपडा घाणेरडा फाडला, महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला, आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला, त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असतील तर मला अभिमान आहे। अजून टाकायचे तर टाका आणि ती नोटीस आहे, त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे। मला अजिबात वाईट वाटलं नाही आहे आणि ती मी नोटीस घ्यायला आज मी नेरूळमध्ये आलो। तुमच्या राजकीय भांडणामुळे हे महाराजांचा पुतळा रखडला गेला, त्याच्यावर एक घाणेरडा कपडा लावलेला, तुम्ही त्याची परिस्थिती बघितली असेल। तुम्हाला पण अनेकदा त्याला तुम्ही इकडे नवी मुंबईचे अनेक पत्रकार असेल, नवी मुंबईची जनता असेल, त्यांना बघताना असं वाईट वाटत असेल की हा काय पद्धतीने गुंडाळला गेलाय। हे 4 महिने कुठे होते सगळे? त्याच्यामुळे ते काय बोलतील आता मला त्याच्यात लक्ष द्यायचं नाही। मला जे बरोबर वाटतं ते केलं। दुसऱ्यांना अनावरण नाही, मी ह्याच्या पुढे पण देखील मला असे काही स्मारकं दिसली किंवा महापुरुषांची स्मारकं दिसली, महाराज नाही पण अनेक महापुरुषांची स्मारकं पण अशा पद्धतीने ठेवली गेली आहेत, मला असं कळलं। मी त्यांचं पण अनावरण करणार, कारण तुमच्या श्रेयासाठी त्यांना असं गुंडाळून घाणेरड्या कपड्यात ठेवणं हे आपल्या महाराष्ट्राला शोभत नाही। मी जे केसेस घेतले त्याचा मला अभिमान आहे, कारण मी महाराजांसाठी घेतलं। मी कुठच्याही जमिनीच्या घोटाळ्यावरती किंवा दारूच्या कंपनी माझ्या नावाने वगैरे अशा गोष्टींवर केसेस घेतले नाही, मी महाराजांसाठी घेतले आणि याचा मला खूप अभिमान आहे। अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे। येत्या काळात महाराजांचे हे ऐतिहासिक गड किल्ले केवळ स्वच्छ केले जाणार नाहीत, तर त्यांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करून ते जगासमोर आणण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे। केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात या गौरवशाली वारशाची ओळख करून देण्याचे त्यांचे ध्येय आहे।
गडांचं संवर्धन आणि सुशोभीकरण करणं हे माझं स्वप्न आहे. हे सत्ता आलं तर मला सोप्या पद्धतीने करता येईल, पण हे गड किल्ले हे जगापर्यंत पोहोचवणं हे माझं स्वप्न आहे. की जगाला कळलं पाहिजे की आपले गड किल्ले काय होते, कसे इतिहास काय होता, महाराज काय होते, महाराजांनी गड किल्ले कसे घडवले हे मला वाटतं जगाला कळलं पाहिजे आणि जग बघायला आलं पाहिजे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत सुरू असलेल्या शाब्दिक वादावरती अखेर पडदा टाकलेला आहे. अंधारे यांनी सामंत यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं, ज्यावरती सामंत यांनी त्यांना नरेश म्हस्के यांची भेट का घेतली असा प्रतिप्रश्न केला होता. यावरती अंधारे यांनी आता स्पष्टीकरण दिले असल्याने सामंत यांच्यासाठी हा विषय संपल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सुषमाताई अंधारेंनी परवा माझ्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं की शिंदे साहेबांच्या आणि माझ्या संबंधांबद्दल. त्याच्यावर मी असं सांगितलं की सुषमाताई अंधारे हे दिल्लीला नरेश म्हस्केंना का भेटला याचा त्यांनी खुलासा करावा, आणि त्याचा त्यांनी खुलासा केलेला आहे. पण मी बोललेलो माझ्या बाबतीतली बातमी खोटी आहे आणि त्या भेटल्या आहे त्यांनीच खरं म्हणून सांगितलेलं आहे. ते कशासाठी भेटल्या का भेटल्या मला माहीत नाही. माझ्यासाठी सुषमा अंधारे ताईंचा विषय संपलेला आहे. माझ्या निष्ठेचं प्रमाणपत्र द्यायची कोणालाही आवश्यकता नाही, परंतु त्या माझ्या एक महिला भगिनी आहेत. माझा त्यांच्याबद्दलचा जो विषय आहे तो संपलेला आहे. त्यांनी किती आता पोस्ट टाकल्या तरी मला काही फरक पडत नाही. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. माझ्यासाठी सुषमा अंधारे ताई हा विषय टीका टिप्पणीचा संपलेला आहे. माझा राजकीय प्रवास बघत असताना मी हा उलटा प्रश्न त्यांना केला तर अडचण होईल. मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. माझ्यासाठी सुषमाताईंवरची टीका मी तर केलीच नाही, पण त्यांनी जे काय मी उपमुख्यमंत्री होणार, मी असं होणार, मी तसं होणार, ते ज्या बोललेल्या होत्या त्याच्यावर मी माझं वक्तव्य केलेलं होतं. त्याच्यामुळे सुषमाताई अंधारेंच्या टीकेवर व ट्विटवर याच्यानंतर मी बोलणार नाही. माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे. रत्नागिरीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महत्त्वाचे राजकीय वक्तव्य केले आहे. भाजप शिवसेना युतीचे उमेदवार उमेश सकपाळ यांच्या विजयाबद्दल त्यांनी यावेळी दृढ विश्वास व्यक्त केलाय. राजू देवळेकर म्हणून तिथे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत, रमेशभाई तिथे उभे आहेत आणि आमचे उमेश सकपाळ तिथे उभे आहेत. मी जास्त काही बोलत नाही, परंतु उमेश सकपाळ यांचा भाजपा शिवसेना म्हणून युतीचा उमेदवार म्हणून विजय नक्की आहे. जर युबीटीचे पक्षप्रमुख आणि राजसाहेब एकत्र येऊ शकतात तर भास्कर जाधव आणि रमेश कदम काय येऊ शकत नाही. सिंपल. रायगड जिल्ह्यातील खोपोली नगर परिषदेची निवडणूक राजकीय दृष्ट्या खूपच महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची बनलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना यांच्यामध्ये ही येथे कडवी झुंज पाहायला मिळत आहे. या रणधुमाळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत. डॉक्टर सुनील पाटील हे खोपोलीचे एक परिचित आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी यापूर्वी नगराध्यक्ष म्हणून काम केले असून त्यांना विकासात्मक दृष्टिकोन आणि दांडगा जनसंपर्क याचा अनुभव आहे. सामान्य जनतेला अपेक्षित असलेला सर्वांगीण आणि शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी हमी त्यांनी दिलेली आहे. निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यादरम्यान डॉक्टर पाटील यांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या विकासाची भूक ओळखूनच ते रिंगणात उतरलेले आहेत. खोपोलीच्या विकासासाठी जनता आपल्यालाच मतदान करून पुन्हा नगराध्यक्ष पदावरती विराजमान करेल असा ठाम विश्वास डॉक्टर सुनील पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, महापरिवर्तन विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी मी निवडणूक लढवतोय. माझ्याबरोबर माझे सर्व नगरसेवक या ठिकाणी सर्व 15 प्रभागामध्ये 31 नगरसेवक या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. अतिशय उत्साहामध्ये सर्वसामान्य जनता आमच्यासोबत या ठिकाणी ही निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज झालेली आहे. आपण ही जनतेने ही निवडणूक हातात घेतली, त्यामुळे नक्कीच जनता ही निवडणूक जिंकणार आहे आणि विकासाचं विजन एकच आहे की सर्वसामान्य जनतेला आवडेल, खोपोली शहराचा विकास ही मंडळी करू शकते. त्या विश्वासाने मात्र जनता आमच्या सोबत आहे. आणि आपण पाहिल्याचं आपण बोलल्याप्रमाणे विद्यमान आमदार या ठिकाणी स्वतः म्हणजे थोरवे असतील आणि भाजपाचे आमदार आदरणीय प्रशांतदा ठाकूर असतील या ठिकाणी ते येऊन जिल्ह्यामध्ये अनेक निवडणुका लागलेल्या असतात देखील, अनेक नगरपालिका निवडणुका आहेत, पण या ठिकाणी खोपोलीत त्यांना यावं लागते. याचाच अर्थ असा सर्वसामान्य जनता आमच्या सोबत आणि म्हणून त्यांना या ठिकाणी यावं लागते.
लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापू लागलेला आहे। शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये निवडणुकीची रणधुमाळी स्पष्टपणे दिसून येत आहे। नागरिकांमध्येही उत्सुकता वाढलेली आहे। यंदा सर्वाधिक लक्ष वेधून घेतले जात आहे ते नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीने, जिथे अत्यंत चुरशीची तिरंगी लढत पाहायला मिळत आहे। या लढतीत महाविकास आघाडीकडून पूर्वा मंगेश मुळे यांनी जोरदार आघाडी घेतलेली आहे। त्या घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत आहेत आणि विकासाची आश्वासने देत आहेत। त्यांच्या विरोधात महायुतीकडून सावली सुनील कुरूप यांनीही प्रचारात कोणतीही कसर सोडलेली नाहीये। सभा आणि पदयात्रांच्या माध्यमातून त्या मतदारांपर्यंत पोहोचत आहेत। विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार प्रियंका संजय यादव यांनीही आपले आव्हान मजबूत करत ही लढत अधिक रोमांचक बनवलेली आहे। तिन्ही प्रमुख उमेदवारांकडून मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। कार्यकर्तेही पूर्ण ताकदीने प्रचारात उतरले आहेत। लांजा शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण ढवळून निघालेले असून गल्लीबोळामध्ये फक्त निवडणुकीचीच चर्चा आहे। त्यामुळे लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची ही तिरंगी लढत कोण जिंकणार हे पाहण्यासाठी आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागलेले आहे। उरण नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शिवसेना शिंदे गट महायुतीने प्रचाराचे रणशिंग फुंकलेले आहे। शनिवारी 22 नोव्हेंबर रोजी उरणमधील कामठा रोड येथील जिल्हा प्रमुख अतुल भगत यांच्या जनसंपर्क कार्यालयात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ करण्यात आला। श्री गणेश पूजन करून आणि वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेण्यात आले। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराला अधिकृत सुरुवात झाली। या प्रसंगी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपाली तुषार ठाकूर यांच्यासह प्रभाग क्रमांक 1 ब चे अनंत कोळी, प्रभाग 3 ब चे तुषार ठाकूर, प्रभाग 4 अ चे हंसराज चव्हाण आणि प्रभाग क्रमांक 7 ब चे अश्मिल मुकरी या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपल्या प्रचाराला धार दिली आहे। यावेळी जिल्हा प्रमुख अतुल भगत, तालुका प्रमुख दीपक ठाकूर, शहर प्रमुख सुलेमान शेख यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते। रिचर्ड्स सेबेस्टिन पीटर, इक्बाल कुट्टी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश करत पक्षाला आणखी बळ दिलेलं आहे। या उद्घाटनामुळे उरणच्या राजकीय वातावरणात उत्साह संचारला असून शिवसेना महायुतीने विजयासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे। राजकीय वर्तुळामध्ये सध्या जोरदार शाब्दिक युद्धाला उधाण आलेलं आहे। राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावरती गंभीर आरोप करत हल्लाबोल केला होता। दळवी यांना चिटर आणि बालिश बुद्धीचे आमदार असं संबोधत त्यांनी टीका केली होती। या टीकेला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनीही तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे। अनिकेत तटकरे हेच बालिश असल्याचा थेट पलटवार घोसाळकर यांनी केलाय। महेंद्र दळवींच्या बालबुद्धीचा मला खरेच कीव आहे। स्वतः चिटर आमदार आहेत, त्याच्यामुळे त्याच चष्म्यातनं सगळ्यांना ते तशा पद्धतीने पाहतात। तटकरे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महायुतीच्या प्रमुख घटक पक्षाचे नेते आहेत। त्यांचे आणि आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी असतील, अमितभाई असतील, यांच्यासोबत घनिष्ठ संबंध आहेत। म्हणून का आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहोत असं जर ते म्हणत असतील तर ते चुकीचं आहे। त्यामुळे त्यांनी त्यांचं जे विचार आहेत ते आधी सुस्पष्ट करावे, म्हणजे खायचे दात वेगळे दाखवायचे वेगळे। त्या अर्थाने अनिकेत तटकरेच बालिश आहेत। अनिकेत तटकरेंनी महेंद्र दळवीवर आरोप करणं अत्यंत चुकीचं आहे आणि बालिश हा शब्दप्रयोग वापरला तो अत्यंत चुकी, त्यामुळे तीव्र नाराजी पसरलेली आहे। सुनील तटकरेंनी आमदार महेंद्र दळवींना कमीत कमी 3 वेळा फसवले, पुराव्यानिशी ते सिद्ध करतात आणि जाहीर सांगतायत आणि त्याच्यामुळे चिटर कोण आहे हे जनतेला, संपूर्ण रायगड जिल्ह्यात जनतेला माहितीच आहे। त्याचबरोबर आमचे त्या ठिकाणी नामदार भरत गोगावले यांनी सांगितलं, आवाहन केलंय की लोकसभेला आम्ही प्रामाणिक काम केलं, परंतु विधानसभेला पाडण्याचं काम तटकरेंनी केलेलं आहे। ते दहावीर महाराज आणि विश्व महाराजांचं फुल आणि नारळ उचलत तयार आहेत। माझं आव्हान आहे शिवसेनेच्या माध्यमातून, आम्ही त्यांना सांगतो तुम्ही या, वेळ देतो त्यावेळेस तुम्ही या। जे कोणी चिटिंग केली असेल, जे कोणी फसवलं असेल त्याचा वीरेश्वर महाराज, दहावीर महाराज खऱ्या अर्थाने काय करायचं ते करेल, अशा प्रकारचं मी शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी आवाहन करतो, त्यांनी यावं आणि आम्ही ती वाट बघतोय। हेरिटेज वीकचे औचित्य साधून रत्नागिरीमध्ये एक अनोख्या सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते। रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि निसर्ग यात्री संस्थेने संयुक्तपणे ही राईड घडवून आणली। यामागे कोळंबे येथील जगभरात ओळखल्या जाणाऱ्या
कातळ शिल्पांना भेट देणे हा प्रमुख उद्देश होता। या राईडला रत्नागिरीकरांचा विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सकाळी जयस्तंभ येथून सुरू झालेली ही सायकल राईड सागरी मार्गाने कोळंबे येथील कातळ सड्यावरती पोहोचली। येथे कातळ शिल्प शोधकर्ते सुधीर रिजबुड यांच्यासह अभ्यासकांनी प्राचीन हरिण, मानवी आकृती आणि इतर प्रतिकृती असलेल्या या कातळ शिल्पांची सविस्तर माहिती दिली। सहभागी झालेल्या सायकल स्वार आणि विद्यार्थ्यांमध्ये आपला प्राचीन वारसा पाहून अभिमानाची भावना जागृत झाली। या वारशाचे जतन करणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव त्यांना झाली। त्यानंतर सायकल स्वारांनी रत्नागिरीतील कोकणातील कातळ शिल्प वारसा जतन केंद्राला भेट दिली। हे केंद्र अश्मयुगीन कातळ शिल्पांचे वैज्ञानिक अन्वेषण, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धनाचे महत्त्वाचे काम करत आहे। रत्नागिरीतील अनेक अभ्यासक गेली 14 वर्षे या कामासाठी अथक प्रयत्न करत आहेत। सध्या कोकणातील 9 कातळ शिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संभाव्य यादीमध्ये झालेला आहे। भविष्यात आणखी स्थळांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळावे, यातून पर्यटन वाढावे आणि स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी निसर्ग यात्री संस्था सक्रिय आहे। पेण नगरपालिकेच्या वतीने आगामी 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। लोकशाही प्रक्रियेत मतदारांनी उत्साहाने सहभागी होऊन आपले मत नोंदवावे हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता। या जनजागृती रॅलीमध्ये मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, निर्भय होऊन मतदान करा, भारत देशाचा सन्मान करा आणि वाढवू तिरंग्याची शान, करूया देशासाठी मतदान अशा गगनभेदी घोषणांनी पेण शहर दुमदुमून गेले। संपूर्ण शहरात फिरून मतदारांना जागृत करण्यात आले। यासोबतच नागरिकांना मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी मोटार बाईक रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते। या मोहिमेत अतिरिक्त मुख्याधिकारी राहुल पराडकर, प्रशासकीय अधिकारी गणेश ठाकूर, लेखाधिकारी किरण शहा यांच्यासह नगरपालिकेचे इतर विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच पेण एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने महाविद्यालयाचे शिक्षक आणि विद्यार्थी तसेच नगरपालिका शाळेचे विद्यार्थीही या रॅलीमध्ये सक्रिय सहभागी झाले होते। लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावून देशाच्या विकासाला हातभार लावावा असे महत्त्वपूर्ण आवाहनही यावेळी करण्यात आले। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण।